घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना थेट भर उन्हात रांगा लावाव्या लागल्या, तर कुठे एसआरपीएफ देखील बंदोबस्तासाठी तैनात आहेत. धुळे शहरामध्ये सिलेंडरवरून एसआरपीएफ जवान आणि नागरिकांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. यावेळेला धक्काबुक्की झाल्याचंही दिसून आलं. चार दिवसापासून सिलेंडर घ्यायला येते. मला यायला 100 रुपये रोजचा खर्च लागतोय. जाणं येणं रोजचं सिलेंडर रिकामा असेल तरी ऑटोवाला 50 रुपये घेतोय. 100 रुपये खर्च 4 दिवसापासून ते कंडिशन आहे. आणि एक तर जेवण नाही भेटत. परेशानी इथं आहे. उन्हामध्ये आतापर्यंत थांबले. आता इथं सावलीला थांबले मी. आणि 2 गाड्या आणल्या. 4 दिवसापासून एक पण गाडी आली नाही. 2 गाड्या आणल्या, संपून गेलेले. आणि आता तिसरी गाडी आणतो म्हणून थांबलो. आता ते सिलेंडर संपले तर आता म्हणतात गाडी येणार नाही, आता घरी जा म्हणतात. मी 11 वाजल्यापासून इथं उभा आहे. आता उन्हाचा तडाखा पण असं आहे की आता नको नको झाले, पण उद्या खायचंय म्हणून आज मला गॅस भरणं आहे. कारण घरचा पण गॅस संपत आलाय. आता या लाईनीला आता किती वेळ लागेल काय माहिती नाही. तर सरकारने सांगितलेलं की गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, घरगुती गॅस मिळेल. मिळेल, पण नाही मिळालं तर काय करणार? सरकार थोडी आम्हाला घेऊन येणार आहे. आम्हाला लाईन लावणी तर न्यायलाच पाहिजे.